कसं आहे तुला सांगते मी. एक तर मी गिरगावातल्या चाळीत राहणारी पोरगी आहे. तर आमच्या इथे कच्ची नावाचा प्रकार आहे. हम्म. म्हणजे काही सण असेल तर कच्ची वाजवतात. बरोबर की नाही? हा. तर त्यात नाचून नाचून त्यानंतर सत्यनारायणच्या पूजेला हम्म. कार्यक्रम आहे. त्यात भूषण कडू आणि मी नाचायचो, डान्स बिन्स अच्छा, करायचो. भूषण पण तिथलाच? भूषण माझ्याच चाळीतला. हो. म्हणजे माझं जे घर आहे त्याच्या वरचं घर भूषणचं आहे. अच्छा. हा म्हणजे अजूनही की आता? आता आता नाही, आता नाही, तो आता तो शिफ्ट झाला. भांडुपला तिथे. कुठेतरी असतो. हा. तर म्हणजे माझा जन्म त्याच्या समोरचा झाला. म्हणजे त्याच्या समोर झालेला. मला लहानपणी असं उचलून वगैरे ओ. खेळलाय वगैरे तो असं. तो माझ्यापेक्षा मोठा 8-9 वर्षांनी. तर मी आणि भूषण आम्ही दोघेही लग्न असेल, सत्यनारायणची पूजा असेल, काही असेल, होळी असेल, हे तर आमच्याकडे कच्ची असतेच गिरगावात. अजूनही गिरगावात हम्म. कच्चीच. हम्म. तर त्याच्यात नाचून नाचून मी कुठेही शिकले नाहीये. मला आठवते मी 3.5-4 वर्षांची होते. हम्म. त्याला अप्पू राजा म्हणून सिनेमा आला होता हो, कमल हसनचा. कमल हसन. त्यातलं गाणं होतं, आया हे राजा आया लोगो है रे लोगो. राजा. म्हणजे तो रेकॉर्ड आतापर्यंत कोणी तोडला नाही. हे तू भूषण कडूला पण विचारू शकतेस. मी हम्म. लहान होते, 3.5-4 वर्षांची होते त्यावेळेला. आणि माझा डान्स बसवला होता आणि ते वाघाचे सगळे कपडे वगैरे घातले होते, शेपूट वगैरे सगळं. हा. आणि ना मी झोपले. कारण माझा डान्स आहे ना यायला 3:30-4 वाजले पहाटे. हम्म. मी झोपेत नाचले आणि त्या त्या डान्सला ना 9 वेळा वन्स मोर आला होता. 9 वेळा. आणि इमॅजिन कर त्यावेळेला मी आत्ता 42 वर्षांची आहे. म्हणजे त्यावेळेला 4 वर्ष म्हणजे 38 वर्षांपूर्वीचं हे. त्यावेळेला मला ₹7,000 बक्षीस मिळालं होतं. ओ. त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला खूप म्हणजे झाले जेव्हा 7,000 म्हणजे. त्यावेळेला लोक किती द्यायचे? खुश झाल्यावरती, अरे लहान पोरग आहे, ₹5, ₹10, ₹11. 7,000. आणि त्यावेळेला राजू म्हात्रेंची केबल होती. हम्म. हम्म. केबल त्यावेळेला सुरू झाले होते, नवीन नवीन केबल. हम्म. तर ते माहिती आहे ना, ते शूटिंग करायचे त्या हम्म. कार्यक्रमाचे, सत्यनारायणची पूजा. आणि आमच्या वाडीची सत्यनारायणची पूजा म्हणजे कुठून कुठून लोक बघायला यायचे. कारण सगळे नाचायचे, अशी डान्स बिन्स वगैरे. भूषण हम्म. कडू तर तिथूनच आलाय, मी तिथूनच आले. हम्म. आमचं ते जे तो जो मंच होता ना, तो लकी मंच. म्हणजे इव्हन सचिन माने म्हणून आहे, तो तो तर म्हणजे त्याने तर मायकल जॅक्सन बरोबर तो नाचलाय, हा. त्याचाही तोच मंच. हो, हम्म. हम्म. सचिन माने. तर आम्ही सगळे हे त्याच मंचावर. तर 9 वेळा सकाळ आणि लहान बरं मी प्रॉपर नाचले. मला जे शिकवलं, भले मी झोपेत होते, पण मी ते 9 वेळा त्याला वन्स मोर आला, ₹7,000 मिळाले. बरं तो डान्स फक्त केबलवरती तो राजू म्हात्रे म्हणून त्यांची केबल होती ना, तो हम्म. दाखवायचा. त्याला इतकं आवडलं होतं ते. मी तेव्हाच फेमस झाली होती डान्ससाठी. आणि ना मग प्रत्येक वर्षी असं व्हायचं की ही आता काय नाचणार? मग चोली के पीछे, तम तम्मा तम्मा लोगे. तमा तमा लोगे, त्यावेळची तीच गाणी. जुम्मा चुम्मा चुम्मा दे दे. दे दे. हा, किमी काटकर पिक्चर वगैरे सगळं केलंय मी. सगळे नाचले मी. आणि मग ते वाट बघायचे लोक. हम्म. आता ना हे मी फार बोलत नाही, ना तर माझं पिळगावकर करतील. फार मी माझं कौतुक करणार नाही. कारण काय हल्ली स्वतःच कौतुक करायचं म्हणजे भीती वाटायला लागली. पण पण खरोखर सांगते की सुरुवात माझी ऍक्च्युली ना त्या गाण्याने झाली आहे, डान्सने. आया हे राजा लोगो रे लोगो. हम्म. तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा मंचावर जे मी पाऊल ठेवलं ते त्या गाण्याने. हम्म. आणि तिथून काय झालं, बरं मला काही ह्या इंडस्ट्रीत इंटरेस्ट नाही, ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट नाही, काय नाही. माझी 10वी झाली, मी कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला आमच्याच ग्रुपमधला एक पोरगा आवडायला लागला. तो तिथे ते माहिती आय-एन-टी, त्या आयएनटी स्पर्धा. हा. आय-एन-टी स्पर्धा सुरू झाली. हम्म. तो तिकडे जायला लागला म्हणून मी त्याच्या नादात जायला लागले. हा, म्हणजे जेवढं तेवढं जास्त वेळ आपण राहतो ना. एकत्र राहिलं मिळेल. हा. विचारणं काहीच झालं नव्हतं, पण आपल्याला आवडतं ना कोणतरी. कॉलेजमध्ये गेल्यावर आपण पुस्तक नंतर उघडतो, पण कोण आहे आवडणार हे जे असतं ना, तर ते झालं होतं. तर तो गेला म्हणून मी पण गेले होते. मी जस्ट बसायचे जाऊन फक्त आणि मजा करायचे. ते शिबिर वगैरे, ते हे शिकव ते शिकव. हम्म. पण तिथे तर सिनियर्सने एकदा मला म्हटलं होतं की ही कशाला येते, हम्म. हिला काहीच करायचं नाही, हे स्वतः करून काहीच दाखवत नाही. म्हणजे ते असतं ना, तुला काय येतं तू करून दाखव, हिला काय येतं हे करून दाखव. मला काहीच येत नव्हतं ग. तर मला सिनियर्स नाही, एकदा वैभव पवार नावाचा आम्हाला सिनियर, तो बऱ्यापैकी आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो, खूप वेगळ्या लेवलला. हो, हा. हा, बॉलिवूडमध्ये वगैरे असं बरंच त्याचं आहे. काय काय हम्म. काय काय करत असतो तो. आता तो सिनियर होता ना, त्याने मला रडवलं, तू कशाला येतेस, आमचा वेळ का फुकट घालवतेस? कोण आहेस तू? हो, इथपर्यंत वगैरे. आणि मी रडले होते आणि मी गेले. नंतर काय आलं, एकांकिका बसवायला घेतली यांनी. त्यामध्ये काकूचा रोल आला, जी शेजारची असते. हा. आणि कॉमेडी होता तो. हम्म. त्यांना मुलगी मिळेना. ते म्हणाले, अरे तिला बोलवा रे, ती येत होती. बघूया, तिने केलं तर केलं.
बरं तो जो पोरगा होता तो त्या एकांकिकेत होता. मी म्हटलं हम्म. अच्छा, म्हणजे 1-1.5 महिना आपल्याला रिहर्सल वगैरे. हम्म. आणि परत हे पण असतं ना, कॉलेजमध्ये अभ्यास करायला नको, कारण मी स्पर्धेत आहे ना, त्याच्यामुळे हम्म. कॉलेज अटेंड पण करायला नको, काय बरोबर. नको. मी गेले ग, आणि मी मंगेश सातपुते होते. हा. मंगेश हा. सातपुते होते दिग्दर्शक. आम्हाला त्या ऑप्शन नावाची होती. कुणाल लिमये म्हणून आहेत ना, त्यांनी लिहिली होती. कौन बनेगा करोडपती वरती होती ती. त्याला नुकतंच सुरू झालं सुरू होतं झालं आणि होतं. हा. त्याच्यावरती होती. हा. आणि ते शेजारच्या बाईचं होतं. साहित्य संघ हा माझा पहिला हे आहे मंच, म्हणजे नाटकासाठी, ओ, एकांकिकेसाठी. हो, गिरगावच ना? गिरगावचं साहित्य म्हणजे हो हो. एक एक पाय माझा साहित्य संघात आणि एक पाय माझ्या चाळीत, माझ्या घरात तिथे इतकं जवळ राहतेस आहे. तू? तिथे ओ, राहते मी त्या चाळीत. अच्छा. तर ते त्या एंट्रीलाच लाफ्टर, म्हणजे तेव्हा तू बारीक होतीस? बऱ्यापैकी. हा. तरी पण कॉलेजमध्ये? 88 किलो वगैरे अशी हो, होते. हो. म्हणजे आधीपासूनच गुडगुडीत बाळ मी होतीस तू? गुडगुडीत आहे, मी गुडगुडीत बाळ हम्म. आहे. हम्म. तर आला म्हणजे लाफ्टर वगैरे आला, ते बरं झालं. त्यानंतर ती एकांकिका दूरदर्शनने ठरवलं की ही एकांकिका दाखवायची दूरदर्शनला. ते हा. आमचं शूट झालं. तर तिथे ना संतोष पवार यांची पहिल्या बाबाचा पहिला मुलगा ही एकांकिका दुसरी आली होती, आमची तिसरी आली होती. त्यांचं पण शूट झालं, आमचं पण शूट झालं. त्यानंतर काय झालं, भूषण म्हणाला की भूषणला माहित नाही की मी हम्म. एकांकिका वगैरे केली आणि ती तिसरी आली वगैरे. हम्म. हम्म. तर तसा कधी संबंध नाही. तो म्हणाला की अरे तू एकांकिका केलीस का अँटीला, ती नम्रात वगैरे आली. म्हटलं हो. मग तो मला म्हणाला की त्याच्या मित्राचं गावी नाटक असतं, म्हणजे हनुमान जयंतीला हम्म. नाटक करायचं असतं गावातलं. हम्म. कर ना तू मुन्नी. तू मला मुन्नी म्हणतो ना, सगळेच मला मुन्नी म्हणतात. कर ना मुन्नी तू नाटक. म्हटलं अरे पण मला काही येत नाही. कर ग, तू करशील, मी आहे ना. तो दिग्दर्शक. हम्म. आणि ते आम्ही नाटक केलं. त्या नाटकामध्ये सिरियस काम होतं आणि त्यात मी लाफ्टर काढले. तो मला ओरडल्यावर ती गोष्ट वेगळी, पण त्याला कळलं की हिच्यामध्ये ह्युमर आहे. मग हम्म. संतोष पवारांचं धक्के-बुक्के जे नाटक करणार होते हम्म. आणि त्याच्यामध्ये भूषण पण होता. तर मग ते अरे ह्या कॅरेक्टरसाठी मुलगी पाहिजे रे, कोणतरी कॉमेडी अशी गुबगुबीत आईसाठी, हे ते वगैरे. मग भूषणने त्याला सांगितलं की अशी अशी मुलगी आहे. मी हम्म. आल्यानंतर मग संतोष दादाने ओळखलं की अरे ही मुलगी त्या एकांकिकेत पण होती, हम्म. किंवा असं असं मी बघितलंय. मग तसं ते सुरू झालं माझं प्रवास प्रवास नाटकाचा. नाटक म्हणजे धक्काबुक्की नाटक. धक्के-बुक्के. धक्केबुक्की. आणि त्याच्यात कोण होतं धक्केबुक्की मध्ये? आशिष पवार, भूषण कडू, आनंदा कारेकर, संतोष पवारचं लेखन लेखन दिग्दर्शन. दिग्दर्शन. आणि पहिलं नाटक, बरं त्याच्यामध्ये महिनाभर मी नाचतेच आहे. माझं काही नाही, ऍक्टिंग बिक्टिंग, नाचतेच आहे. उद्या प्रयोग आहे शुभारंभाचा, तर आज रात्री त्याने मला वेगवेगळे कॅरेक्टर्स दिले. आई, देवी, ही बाई, ती बाई, असं हो. मी आगंतुक केलंय माझ्या पहिल्याच प्रोफेशनल नाटकात. आणि मी ते केलं. माझा पहिला प्रयोग झाला गडकरीला 4:30 वाजताचा. हम्म. हम्म. मी खाली उतरले आणि दत्ता घोसाळकर, दत्त विजय प्रोडक्शनचे दत्ता घोसाळकर, त्याला यदा कदाचित हे एवढं हिट होतं. हिट म्हणजे लोक वेडे होते त्या हो, यदा नाटकाची. कदाचित. त्यावेळेला 2001 ची गोष्ट. सगळेच एकापेक्षा एक होते त्याच्यात. हम्म. माझ्या पहिला प्रयोग करून मी खाली उतरले. तिकीट काउंटरवर त्यांनी मला थांबवलं. मला म्हणाले, "तू यदा कदाचित मध्ये गांधारी करशील का?" ओ. पहिला प्रयोग माझा. आणि मला आणि पहिलं, अजूनही सर्च केले की गांधारीतला तो फोटो तुझाच हो, दिसतो. कारण मी सीडी मी केली आहे. तर मी तेव्हा नाही, कारण माझं ते सुरू होतं. मला कळत पण नव्हतं, बरं माझं कोण हा माणूस आहे? आ, अगं मी 17 वर्षांची, माहिती नसतं आपल्याला बऱ्याच. 17 वर्षांची मी प्रयोग करून खाली उतरले आणि मला कोणीतरी नाटकासाठी विचारतं यदा कदाचित. बरं मला माहितीये यदा कदाचित केवढं मोठं नाटक आहे, आणि हम्म. त्या नाटकासाठी मला विचारलं. मी मग मग ते संतोष दादापर्यंत गेलं. मग संतोष दादा म्हणाले की हे नाटक आहे, ते करायचं नाही असं वगैरे. मग ते मी नाही केलं. मग ते 100 प्रयोग झाल्यानंतर परत यदा कदाचित भाग 2 मध्ये त्याने मला परत कास्ट केलं. मग तिथे मी कावेरी केली. हम्म. कावेरी केली आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग दत्त विजय प्रोडक्शन कडनं मला दत्त कोसळकर यांच्याकडनं परत विचारणा आली, यदा कदाचित करशील का? मग ह्यावेळेला संतोष दादा पण म्हणाला कर. मग मी गांधारी केली. पण मी गांधारी पण फक्त बसमध्ये जी आमची चक्री झाली त्याच्यावर मी उभी राहिली आहे, गांधारीला पण. अशी कसा ती- अनुभव होता गांधारीचा, म्हणजे त्या मी तुला भूमिकेचा? सांगते, मी आतापर्यंत जेवढ्या भूमिका केल्या, आणि तेव्हा संजय खापरे वगैरे सगळे होते? माझ्या वेळेला संजय खापरे नव्हतं. माझ्या वेळेला विकास समुद्रे वगैरे होते? हो, हा. विकास समुद्रे वगैरे होते. चंद्रकांत कणसे, जो हा. आपला दगडी चाळचा दिग्दर्शक आहे, ओ. तो माझ्याबरोबर धृतराष्ट्र करत होता. मी आणि तो, असं आम्ही धृतराष्ट्र. आणि मी पूर्ण गांधारी बदलली बरं का. पूर्ण गांधारी चेंज करून टाकली. मी माझ्या पद्धतीने करून टाकली. म्हणजे मी काय माहितीये ना, स्वतःबद्दल कौतुक करायचं म्हणजे ना, सोशल मीडियावरती मला भीतीच वाटायला लागली ना. कधी लोक ट्रोल करतील सांगता येत पण नाही. हे तुझे अनुभव आहेत, तू
म्हणजे हा अर्थात एक तो एक्सपिरियन्स असतो, ते किस्से ते असतात. किस्से असतात. हम्म. पण मला एवढं माहितीये की मी जी गांधारी केली त्या लोक खास मला भेटायला यायचे की तुम्ही गांधारी खूप छान केली आणि मला तो अनुभव फार वेगळा आहे माझ्यासाठी. म्हणजे मला असं वाटायचं की आपण रिप्लेसमेंट करतो तर आपण बरोबर करू की नाही. पण मी जेवढ्या थिएटरमध्ये केलंय ना त्या थिएटरचे जे महत्वाची जी माणसं असतात जे सेवक असतात तिथले किंवा जे हम्म. रोजचं ज्यांनी बघितलं नाटक तेही मला येऊन म्हणाले की आरती तू छान करतेस गांधारी. तर गांधारी माझ्या ना इथे आहे. मला गांधारी ही भूमिका मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. जागो मोहन पण तू मी केलेस. जागोमन प्यारेमध्ये सिद्धार्थ जाधव. सिद्धार्थ हा. ती पण रिप्लेसमेंट केली आहे. आधी कोण होतं त्याच्यामध्ये? आधी क्षिती जोग यांची आई होती. ओके. त्या करायच्या ऍक्च्युली मेन त्या आहेत. हा पण हा त्यांनी हा. सोडल्यानंतर अजून एक कोणतरी होते त्यानंतर मी केले. मी 200 वगैरे प्रयोग केले 200.